तर नमस्कार रसिक मायबाप, स्वागत आहे माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये. तर आजचं व्लॉग काढायचं कारण असं की माझ्या लंगोटी यारचं लग्न होतं आणि तयार होऊन निघलो आहे घराच्या बाहेर. जाता जाता म्हणलं आपलं पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. आलो मंदिरामध्ये, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं आणि त्यांना साकडं घातलं की बाबा माझंही लग्न लवकर होऊ दे आणि माझ्या राहिलेल्या मित्रांचं पण लग्न लवकर होऊ दे. तिथून पुढे निघालो आपलं मनपाकडे. हे आलो मनपात. कसा आहे घोडा? आहे ना एकदम कडाक. हे पाहुणे मंडळी सगळी. मी मित्राला कॉन्ट्री दिली, याला वाटलं याला खायला दिलो काय. तिथून आलो नवरदेवच्या घरी. हे बघा आपले आहेत नवरदेव. हे नवरदेवाचं घर. इथून निघालो. नवरदेवाची तयारी सुरू झाली. फेटा बिटा बांधायला बसला नवरदेव. गडी आतल्या आत एकदम खुश आहे. लग्नवाले ना. विशेष नाही हो. नंतर आमची मित्रमंडळी बसले फेटा बिटा बांधायला. नशीब आम्हाला घरात तर मान मिळत नाही, पण इथे मित्राच्या लग्नात तरी मान मिळाला पाहुण्यासारखा. हे जरा बरं वाटलं, मनाला दिलासा झाला. एकदम मी पण एकदम कडक दिसालो की. झाला तिथून आपले नवरदेव आले. घोड्याकडे सवारी त्यांची आणि हा बसला गडी घोड्यावर. बसालाय. हा बसला बघा. तर भाऊ बी फायनान्समध्येच कामाला आहे. फायनान्सचे पण आले ते स्टाफ भरपूर लग्नाला. तर ओळखी झाल्या, गाठीभेटी झाल्या. हवा भावाला लग्नात पण सुट्टी नाही हो. फोनच, कस्टमरचा फोन, मॅनेजरचा फोन. लय अवघड आहे हो. फायनान्स लाईफ अशी आहे. हां, पण तरी पण भाऊच्या चेहऱ्यावर स्माईल. हे बघा कसा आहे डॉल्बी, एकदम कडाक. नाद खुळा हो. डॉल्बीवर हे गाणे बिणे एकदम कडक वाजत होते. नवरदेव पण एकदम खुश. आणि बघा आता आमच्या गावाकडं हे असं उचलताणी करते ती. हा विषय नाही हो. आत टाकते ती बघा. आजही मित्रांनो असं गावाकडं मर्दानी खेळ चालतो. याला पोरं एक लग्नात नीन नाचत नाही तो. उगाला आता मारायचं, आडवं तिडवं नाचायचं. त्यामुळे मी आपलं साईडला थांबलो. नीट नाचत नाही ती पोरं. अंगावर पडापडे हे ते, म्हणून आपलं मी साईडला उभारून व्हिडिओ काढत थांबलो. कोण कोंबडा डान्स मारतंय, कोण कॉक्रोच डान्स मारतंय, कोण नागिन डान्स मारतंय.
मी आपल्या साईडला थांबलो निवांत. झाली नवरदेव मारुती मंदिरामध्ये जाऊन गेटअप चेंज वगैरे करून परत आपला घोड्यावर सवारी. तिथून डायरेक्ट आम्ही मंडपात आलो, अक्षता वगैरे घेतल्या. अजून असे भरपूर मामा आहेत ज्यांचं लग्न झालेलं नाहीत, अजून बिन लग्नाचे आहेत. असो, चालायचं. हे सुरू झाल्या अक्षता, ज्या वेळेची तुम्ही सगळे प्रतीक्षेनं वाट पाहत आहात ती वेळ आली आहे. ही पोरं त्याच्या आयला अक्षता नवरा नवरीवर टाका सोडून ह्याला त्याला हाणती ती. आता मला अक्षता मारली म्हणून मी साईडला थांबलो. एक तर त्यात कटिंग केलतो. हे झालं, पाहुण्याला पंक्तीला बसवलं जेवायला. त्यांचं जेवण झालं मस्तपैकी आणि त्याच्यानंतर आम्ही बसलो जेवायला. आमचंही जेवण एक नंबर झालं. या पोरांना मी सांगतो की व्लॉग करतोय, तर ह्यांना वाटायला मी पिक्चरचं शूटिंग काढलो असं काय. असो, चांगली गोष्ट आहे. तर धन्यवाद मित्रांनो. माझा पहिला व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.